नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीची कटोरी चाट मसाला. चला तर मग बनवूया. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 चम्मच बेसन, 1 चम्मच रवा, थोडंसं मीठ, थोडंसं ओवा, थोडीशी हळद, चटणी, थोडेसे तीळ घेऊन आपण मिक्स केले. त्याच्यानंतर आपण धुवून ही कोथिंबीर घेतलेली आहे ती बारीक चिरायची आहे. हे बघा मी कशी चिरते. बारीक चिरून घेऊन ती आपण जे मिश्रण केले त्या मिश्रणामध्ये ही टाकून द्यायची. हे टाकून देऊन नंतर व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचे. त्याच्यात तेल टाकायचे 1 पळी आणि घट्ट असा उंडा चुरून घ्यायचा आहे. 15-20 मिनिटं हा उंडा आपण असाच ठेवूया. असाच ठेवून आपण छोटे छोटे याचे गोळे बनवूया आणि बारीक असे हे बघा कसे मी केले गोळे. थोडीशी अशी थोडासा दाब देऊया, त्याला लाटूया थोडंसं आणि एक छोटीशी वाटी घेऊन त्या वाटी त्याच्यावर ठेवूया आणि हातावर घेऊन व्यवस्थित ते असं पहा मी कसं करते. हे बघा वाटीला असा खालची पुरी ती दाबायची. हे असं म्हणून तर याला म्हणतात कटोरी चाट. हे बघा मी कसं केले. हां असं करून घ्यायचे. हे बघ त्या कढईत तेल ठेवायचे, चांगलं तापू द्यायचे आणि त्याच्यात ही कटोरी अशी सोडून द्यायची. हे बघा मी सोडून दिलेली आहे. हे बघा असं छान तिला वाटीसारखा आकार येतो. हे बघा असं तळून घ्यायचे. एव्हा तळून घेतले मी किती छान. त्याच्यानंतर याच्यात टमाटर टाकायचे चिरून. हे कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर ते टाकून व्यवस्थित सजावट करायची आहे. त्यात टमाटर सॉस टाकायचा आहे. हे बघा मी थोडासा चिवडा टाकते. दही टाकायचे, घट्ट असं दही टाकून घ्यायचे. त्यानंतर टमाटर सॉस टाकायचा आहे. हे बघा किती छान दिसते. हे बघा किती छान दिसायले. या मंडळी खायला खूप छान लागते. तुम्ही पण करून पहा.